नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. काही दिवसाआधी मी तुक्का पार्ट 1 वरती व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला पार्ट 2 सुद्धा हवा आहे. ठीक आहे, आज आपण पार्ट 2 बद्दल बोलणार आहोत बाळांनो. पार्ट 1 चे पण मी सगळे तुक्का स्ट्रॅटेजीज कव्हर करून देणार आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला पार्ट 3 सुद्धा हवा असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये पार्ट 3 लिहा. जसे 1000 लाईक्स आणि 1000 कॉमेंट्स कंप्लीट होतील लगेच मी पार्ट 3 सुद्धा अपलोड करेल बाळांनो. ठीक आहे, आज आपण एमएसटी सीईटी 2026 ची तुक्का स्ट्रॅटेजीज बघणार आहोत बाळांनो. टोटल मी तुम्हाला 10 ते 12 स्ट्रॅटेजीज आज शेअर करणार आहे, ज्याच्यातून तुमचा स्कोर खूप जास्त इंप्रूव्ह होऊन जाणार आहे बाळांनो. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर ईशानी पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमधून 1 लाख सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओच्या तुम्ही असू शकतात आणि सबस्क्राईब या पर्पजने करा बाळांनो. जोपर्यंत तुम्हाला एक चांगलं कॉलेज नाही भेटत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, अशीच तुमची हेल्प करत असेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. एमएसटी सीईटी 2026 चा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही अपडेट आली सीईटी संदर्भात सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आहे, ते फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघूया बाळांनो, आजच्या तुक्का स्ट्रॅटेजीज नाही आहेत, सिस्टमॅटिक गेसिंग स्ट्रॅटेजीज आहेत बाळांनो. ठीक आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहेत, सर्वेजने प्रूव्हन आहेत बाळांनो. ठीक आहे, गेसिंग स्ट्रॅटेजी सांगण्यामागचं रिझन काय असतं बाळांनो, जेणेकरून तुम्ही क्वेश्चनला सोडून नको यावं. ठीक आहे, काही ना काही मार्क करून यावं आणि जर तुम्ही काही ना काही मार्क करताय तर ते तुमचं बरोबर यावं, है ना. हा एक अप्रोच असतो. आता काही वॉर्निंग मी तुम्हाला देऊ इच्छितो बाळांनो. या स्ट्रॅटेजी कोणासाठी आहेत? या स्ट्रॅटेजी त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी पेपरला 4 ते 5 वेळा अटेम्प्ट केलेले आहे. ठीक आहे, असं नाही की पेपरमध्ये जाताच सुरू होऊन जायचं तुक्का मारायला. नाही, 4 ते 5 वेळा पेपर अटेम्प्ट केला त्यानंतर सुद्धा तुम्हाला नाही येते गोष्टी, है ना. तुम्ही सोडून येण्याचा विचार करताय तर सोडून येण्यापेक्षा या तुक्का स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही ते प्रश्न बरोबर आणू शकतात, शक्यता असते बरोबर येण्याची. ठीक आहे, दुसरी वॉर्निंग, या स्ट्रॅटेजीज फक्त तुम्हाला शेवटच्या 15 ते 20 मिनिटात यूज करायच्या आहेत, जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे टाइम नसतो आणि तुम्ही काही मार्क करणार असता तर काही मार्क न करता तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा यूज करून आन्सर्सला मार्क करायचे बाळांनो. अटेम्प्ट 1, अटेम्प्ट 2, अटेम्प्ट 3 झाल्यानंतरच मार्क करा. चला सुरू करूया, पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट बाळांनो. शेवटचे 7-8 दिवस उरलेले आहेत, याच्यामध्ये फक्त आणि फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी तुम्ही बघून घेतला बाळांनो, सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट 2 साठी सुद्धा कामात येणार आहे. फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी बघितला तरी मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तिथूनच येतील सीईटीच्या परीक्षेत. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात बाळांनो. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसवाडी, ताडोमल, एसपीआयटी अशा टॉप कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ही स्ट्रॅटेजी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे बाळांनो? या सगळ्या तुक्का स्ट्रॅटेजीज, सगळ्या तुक्का स्ट्रॅटेजीज सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, कारण सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही क्वेश्चन सोडून येणार असणार तर तुक्का स्ट्रॅटेजीज यूज करा. ठीक आहे, टॉप 10 तुक्का स्ट्रॅटेजीज पहिले आपण बघूया. सगळ्यात पहिली, याच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, लास्ट तुक्काच्या व्हिडिओमध्ये, की नन ऑफ दिस जर ऑप्शन असेल बाळांनो त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी फक्त आणि फक्त 16% असते. म्हणून नन ऑफ दिसला तुम्हाला प्रायोरिटी नाही द्यायचं. जर तुम्हाला नन ऑफ दिस दिसलं तर त्याला बिलकुल मार्क नाही करायचं बाळांनो. तुम्हाला डिसाईड करायचंय ABC ऑप्शन मधून. ठीक आहे, आता ABC मधून काय चूज करणार त्याच्याविषयी आपण बोलूया, पण एवढी गोष्ट समजली, नन ऑफ दिस जर तुम्हाला ऑप्शन मध्ये आहे, फॉर एक्झाम्पल हा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन तुम्ही सोडून येणार आहे, तुम्हाला येतच नाहीये. ठीक आहे, तो सोडून येण्यापेक्षा याच्यामध्ये नन ऑफ दिस तर नाहीये तर याला तर तुम्ही टिक मार्क नाही करायचं. ठीक आहे, रॅन्डमली मार्क करताना D ला तो मार्क नाही करायचं, नन ऑफ दिसला मार्क नाही करायचं. ABC मधून काही ना काही ऑप्शन मार्क करायचं. आता ABC मधून कोणतं मार्क करायचं त्याच्याविषयी बोलूया. ABC मध्ये कोणतं मार्क करायचं ते पण तुम्हाला समजेल, पण त्याआधी दुसरी स्ट्रॅटेजी बघूया. ठीक आहे, ऑल ऑफ दिस असेल बाळांनो, ऑल ऑफ दिस ची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते, 32% असते. काही पेपर्स मध्ये 40% सुद्धा आलेली आहे. जर तुम्हाला ऑल ऑफ दिस दिसलं कोणत्या प्रश्नामध्ये त्याला मार्क तुम्हाला करायचे. जर प्रश्न येत नसेल तर, है ना, येत असेल तर रेग्युलरली सॉल्व्ह करा, जे आन्सर येत असेल ते मार्क करा. पण जर प्रश्न बरोबर तुम्हाला येत नसेल, है ना, तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येत, ऑल ऑफ दिस ऑप्शन आहे त्या प्रश्नामध्ये, तर त्या प्रश्नाला तुम्हाला ऑल ऑफ दिस मार्क करायचंय. आता एक गोष्ट समजली तुम्हाला, ABCD ऑप्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नन ऑफ दिस असेल तर ते तुम्हाला मार्क नाही करायचं, आणि ऑल ऑफ दिस असेल तर ते तुम्हाला लगेच टिक मारायचंय, है ना. इथपर्यंत गोष्टी समजल्या. ABC मध्ये कोणतं चूज करायचं त्याच्यावरती येतोय मी. ठीक आहे, आता B ऑप्शनची सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी असते बाळांनो, 32%. ठीक आहे, ऑल ऑफ दिसची किती सांगितली मी, 40% पर्यंत सुद्धा जाते, आणि B ऑप्शनची प्रोबॅबिलिटी किती असते, 32%. जर प्रश्नामध्ये, आता मी तुम्हाला सांगतो, ऑल ऑफ दिस असेल तर ऑल ऑफ दिस मार्क करा. पण जर प्रश्न असा आहे ABCD आणि तिथं ऑल ऑफ दिस पण नाहीये, नन ऑफ दिस पण नाहीये, तुम्ही काय मार्क करणार बाळांनो? ऑप्शन B मार्क करायचं, कारण त्याची प्रोबॅबिलिटी किती असते बाळांनो, 32% असते. गोष्ट समजते? ऑप्शन B ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% असते. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती सर ऑप्शन बी तर होऊच शकत नाही सर, ABCD 4 ऑप्शन्स आहेत, ABCD 4 ऑप्शन आहेत, एवढीच तुम्हाला गॅरंटी आहे, ऑप्शन बी कधीच नाही होऊ शकत सर.
ऑप्शन बी आम्हाला गॅरंटी होऊच नाही शकत, कारण आम्हाला थोडाफार अभ्यास केलाय आम्ही. ऑप्शन बी एकदम आउट ऑफ लीग जात आहे. तर तुम्ही काय मार्क करायचं? ऑप्शन सी मार्क करायचं बाळांनो. काय मार्क करायचं? ऑप्शन सी. त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 28% असते. आता मी तुम्हाला बेसिक समरी देतोय गोष्टींची, ठीक आहे. ए बी सी डी 4 ऑप्शन आहेत, है ना. एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये नन ऑफ दिस दिलेलं आहे ना. नन ऑफ दिस दिलेलं आहे, हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. एक प्रश्न आहे ए बी सी डी, त्याच्यामध्ये ऑल ऑफ दिस दिलेलं आहे. एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये नन ऑफ दिस पण नाही दिलं, ऑल ऑफ दिस पण नाही दिलं. काय मार्क करणार? आता तिघ सिनेरिओ आपण बघूया. या प्रश्नामध्ये तुम्ही काय मार्क करणार? डी तर अजिबात मार्क करणार नाही. एबीसी मध्ये उरलं. एबीसी मध्ये काय मार्क करणार? बी मार्क करणार. गोष्ट समजते? या प्रश्नामध्ये काय मार्क करणार? या प्रश्नामध्ये ऑल ऑफ दिस मार्क करणार. सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी असते. या प्रश्नामध्ये ऑल ऑफ दिस नाहीये, नन ऑफ दिस पण नाहीये. काय मार्क करणार? ऑप्शन बी मार्क करणार. आणि जर तुम्हाला वाटतं ऑप्शन बी होऊच शकत नाही सर, तर काय मार्क करणार? ऑप्शन सी मार्क करणार. इथपर्यंत गोष्टी समजल्या है ना. आता पुढच्या स्ट्रॅटेजी बघूया. पण त्याआधी जर तुम्हाला तुक्का पार्ट 3 हवा असेल, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुक्का पार्ट 3 नक्कीच लिहा बाळांनो, ठीक आहे. जेणेकरून तुमच्या फिलिंग्स माझ्यापर्यंत पोहोचतील. ब्रेक व्हर्टिकल सिक्वेन्स. आता ही खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे बाळांनो. फक्त फॉर एक्झाम्पल पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए, दुसऱ्याचं पण ए, तिसऱ्याचं पण ए, चौथ्याचं ए असूच शकत नाही बाळांनो, कारण सीईटीच्या एका पण पेपरमध्ये ए ए ए 4 वेळा नाही येत बाळांनो. या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्याचं ए, दुसऱ्याचं तुम्हाला येत नाहीये, तिसऱ्याचं पण ए, चौथ्याचं पण ए आलेलं आहे बाळांनो, ठीक आहे. तुम्ही मार्क ऑप्शन बी ला ए मार्क करणार का? नाही मार्क करणार, कारण एक लॅडर पूर्ण सिक्वेन्स फॉर्म होऊन जाईल बाळांनो. व्हर्टिकल सिक्वेन्स 4 ऑप्शनची असं कधीच राहत नाही, ठीक आहे. म्हणून तुम्हाला ब्रेक करायची. जर तुम्हाला असं कुठं दिसलं तर है ना, जिथं तुम्ही राईट ऑप्शन तुम्ही मार्क करू शकता. आता याचा फायदा काय मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल पहिल्या क्वेश्चनचं उत्तर ए, दुसऱ्याचं माहित नाही तुम्हाला है ना, तिसऱ्याचं तुम्हाला एच आलं सर, परत मी सॉल्व्ह केलं ए आलं, आणि चौथ्याचं सुद्धा ए आलं सर, मी व्यवस्थित सॉल्व्ह केलं होतं. दुसऱ्याचं मला येत नाही, काय मार्क करू? ए तर बिलकुल नाही मार्क करायचं, कारण एक व्हर्टिकल सिक्वेन्स होऊन जाईल. आता एक इंटरेस्टिंग तुम्हाला सांगतो, एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल एक पहिला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 सगळ्यांचं ऑप्शन बी येतं. याचं बी आलं, याचं बी आलं, याचं मला येत नाही, याचं पण बी आलं सर. तर क्वेश्चन 6चं काय मार्क करू? तुम्ही तर सांगितलंय 32% प्रोबॅबिलिटी ऑप्शन बी ची असते, मग ऑप्शन बी मार्क करायचं का? नाही. या गोष्टीमध्ये ऑप्शन बी मार्क नाही करायचं बाळांनो. आता कोणतं मार्क करणार तुम्ही? सी, कारण बी नंतर कोणाची प्रोबॅबिलिटी असते? सी ची 28% असते. गोष्ट समजते? कारण इथं एक सिक्वेन्स फॉर्म होऊन जाईल आणि ती तुम्हाला फॉर्म नाही होऊ द्यायची. आता व्हर्टिकल सिक्वेन्स सांगितलं, सेम पद्धतीने लॅडर सिक्वेन्स असते बाळांनो. फॉर एक्झाम्पल पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं येत नाही, चौथ्याचं डी आहे, तिसऱ्याचं सी कधीच असू शकत नाही, कारण एक लॅडर सिक्वेन्स फॉर्म होऊन जाईल. सीईटी सेल कधीच लॅडर सिक्वेन्स फॉर्म होऊ देत नाही. गोष्ट समजते है ना. चला आता अजून एक सिनेरिओ. पहिल्याचं ए, दुसऱ्याचं येत नाही सर, तिसऱ्याचं सी आहे, चौथ्याचं डी आहे. दुसऱ्याचं बी मार्क करू का? तुम्ही तर सांगितलंय 32% प्रोबॅबिलिटी. नाही, बी नाही मार्क करायचं, कारण एक लॅडर सिक्वेन्स फॉर्म होऊन जाईल. तुम्हाला इथं सी मार्क करायचंय है ना. ब्रेक द मिड लॅडर सिक्वेन्स, ती सेम कॉन्सेप्ट आहे बाळांनो. मिड लॅडर सिक्वेन्स सुद्धा ठीक आहे, की तुम्हाला मधला जो पार्ट असतो तो तुम्हाला मॅच नाही होऊ द्यायचा एबीसीडीला. 8वी गेसिंग स्ट्रॅटेजी, यूज युनिट डायमेन्शन्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलंय वर्क, फाइंड द वर्क. आता वर्क मध्ये तुम्हाला 4 गोष्टी दिली, 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रत्येकाचं डायमेन्शन फॉर्म करून घ्या. काय करून घ्या? डायमेन्शन फॉर्म करा. की एमएलटी मध्ये तुम्हाला डायमेन्शन काढता यायला पाहिजे. मास 3, लेंथ 2, टाइम 1. हे कोणाची डायमेन्शन आहे? तर त्या 4 ऑप्शन मध्ये चेक करायचंय तुम्हाला. कॉम्प्लिकेटेड वाटतंय? डायमेन्शन वरती एक व्हिडिओ मी सीईटीच्या पेपरच्या आधी टाकून देईल, जेणेकरून डायमेन्शनचे क्वेश्चन तुम्ही विदाऊट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 9 नंबरची गेसिंग स्ट्रॅटेजी काय? अवॉइड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज जे असतात बाळांनो, फॉर एक्झाम्पल आता 4 ऑप्शन्स आहेत, ए बी सी डी. पहिल्याचं उत्तर 38 आहे, सॉरी पहिलं ऑप्शन 38 आहे, दुसरं 43 आहे, तिसरं 29 आहे, चौथं 109 आहे. 109 कधीच उत्तर राहू शकत नाही, त्याला अवॉइड करायचंय. एबीसी मध्येच तुमचं उत्तर काही ना काही असेल बाळांनो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक गोष्ट तुम्हाला अजून एक सिनेरिओ देतो. ए तुम्हाला दिलेला आहे 28, बी तुम्हाला जस्ट अ सेकंड, याला आपण कट करूया जेणेकरून मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतील गोष्टी है ना. ठीक आहे. ठीक आहे. पहिल्याचं तुम्हाला 28 दिलेलं आहे, दुसऱ्याचं तुम्हाला 304 दिलं, तिसऱ्याचं तुम्हाला 29 दिलेलं आहे, चौथ्याचं तुम्हाला 43 दिलेलं आहे. एक्स्ट्रीम काय? ऑप्शन बी. याला तुम्हाला मार्क नाही करायचं. तुम्ही म्हणणार सर मला उत्तर येत नाही तर मी बी मार्क करेल ना, कारण बी तर तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी आहे. इथं तुम्हाला सिनेरिओ काय?
एक्स्ट्रीम व्हॅल्यूजला अवॉइड करायचं आहे. ठीक आहे, यानंतर मार्क काय करणार, सी मार्क करणार. गोष्ट समजते है ना. चला त्यानंतर बाळांनो, त्यानंतर 10 नंबरची स्ट्रॅटेजी काय, मार्क क्लोजर व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल पहिल्याचं उत्तर 22 आहे, दुसऱ्याचं 33 आहे, तिसऱ्याचं 75, चौथ्याचं 98 आहे. आता तुम्हाला एक गोष्ट समजत असेल, हे दोघं ऑप्शन खूप मॅच होत आहे. 22, 33 खूप मॅच नाही होते बाळांनो. तर सीईटी सेल असे मॅचिंग ऑप्शन्स टाकतात. का रे बाळांनो, कन्फ्युजनसाठी. कशासाठी, कन्फ्युजनसाठी. गोष्ट समजते. तरी फॉर एक्झाम्पल तुमचं असं येऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी अशा पद्धतीने आहेत. 1010 है ना, दुसरं आहे 0101, तिसरं आहे 298, चौथं आहे 438. याच्यामध्ये पक्का गॅरंटी ए आणि बी मध्येच राईट असू शकतं, कारण खूप मॅच होत आहे ऑप्शन्स है ना. एक तुम्ही नजरअंदाज होऊ शकतो तुमच्याकडून, म्हणून या सगळ्या टेक्निक सीईटी सेल यूज करतं. मग या दोघांपैकीच काही ना काही तुम्हाला मार्क करायचंय. समजते गोष्ट, सिंपल आहे है ना. आता अजून मी 10 स्ट्रॅटेजीज काढून ठेवलेल्या आहेत बाळांनो तुमच्यासाठी, पण त्यासाठी तुम्हाला तुक्का पार्ट 3 नक्कीच कॉमेंट करावं लागेल. जसं तुम्ही कॉमेंट करणार तुक्का पार्ट 3 चा व्हिडिओ येईल. ठीक आहे, लवकरात लवकर कॉमेंट करा, जेणेकरून मी 8 तारखेच्या आत तुम्हाला व्हिडिओ देऊ शकेल, जेणेकरून तुम्ही 11 तारखेचे विद्यार्थी आरामात 8-9 तारखेला बघू शकते ती स्ट्रॅटेजीज. ठीक आहे, आणि आता तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय बाळांनो. हार्ड वर्क मी तुम्हाला पूर्ण वर्ष समजवलं की हार्ड वर्क करायचंय, पण आता शेवटच्या 10 दिवसात मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला स्मार्ट वर्क करायचंय. तुक्का वगैरे कशा पद्धतीने पण मार्क आणा, पण मार्क आणायचे आपल्याला, प्रश्न सोडून नाही यायचे. ठीक आहे, अप्लाय स्ट्रॅटेजीज, या सगळ्या स्ट्रॅटेजीजला तुम्हाला क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये अप्लाय करा बाळांनो. आणि क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो 99% साठी. भरपूर विद्यार्थ्यांना वाटेल सर 8 दिवसात कव्हर होईल का माझ्याकडनं, नाही होणार. इम्पॉर्टंट चॅप्टर्स होतील, सेकंड अटेम्प्ट मध्ये कव्हर करा, आहे ना चान्स अजून तुमच्यासाठी. प्लीज या गोष्टीला समजून घ्या बाळांनो. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.